अजब रमा राघवची जोडी। अभ्यास झालाय। श्रुती, पूजा, श्रुती लवकर झोपा आता, सकाळी लवकर उठायचंय ना। रियाज करायचा आहे। रमा हे घे. राघव, रमा लवकर झोपा। पण आंटी गुरुजी, मी आज परत त्याच रूम मध्ये झोपायचंय का? अगं तुला दादाची इतकी मस्त खोली दिलीये तरी काय तोंड वाकडं करतेस ग? नाही तसं नाही, पण त्या रूम मध्ये ना खूप मच्छर आहे। मला काल रात्री नीट झोपच नाही लागली। प्लीज मला आज त्या रूम मध्ये नाही झोपायचंय। काय आता तुझ्यासाठी मोठा महाल बांधायचा का आम्ही? तिथे मुंग्या, किडे, डास असं काही येणार नाही असा? हा, अगं महाल बांधला ना तरी सुद्धा ती तेच म्हणेल, शी हा कसला महाल, मला आणखीन मोठा महाल द्या। श्रुती, पुरे आता। रमा मॅडम, तुम्हाला माझ्या खोलीत झोपायला त्रास होत असेल तर तुम्ही असं करा, आजीच्या खोलीत झोपा हवं तर। राघव रे आजीच्या खोलीत? अरे आई रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मोबाईलवर काहीतरी बघत असतात, त्या दोघींनाही त्रास नाही होणार का? नाही 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 नाही, काही त्रास नाही, अजिबात त्रास नाही। आज वेब सिरीज बंद। चल गठे मे, तू चल माझ्या खोलीत झोपायला। आई नक्की ना? अगं हो नक्की। रमा मॅडम, तुम्हाला चालेल ना? हो चालेल, आता काही दुसरा ऑप्शनच नाहीये ना। बरं झालं, दादाला आता परत त्याच्या खोलीत झोपता येईल। रमा मॅडम, शुभरात्री। गुड नाईट। चल चल मे, आपण झोपायला जाऊया। चल, शुभरात्री। हॅलो जीबी, बोल काय बातमी? रमा ठीक आहे ना? नाही ते नाही माहित, रमा मॅडम अजून दिसल्या नाहीत, पण इथे कोणीतरी एक जोडपं आहे, ते काहीतरी बोलत होते, ते ऐकलं मी। तरुण जोडपं म्हणजे कोण? नाही ते नाही माहित, ते बोलत होते की आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना आपल्याला, तर गिरीश आणि लावण्या परांजपें सारख्या मोठ्या माणसांची गरज आहे आपल्याला, आणि गरज आहे। गुड। तुला माहितीये, मी सांगितलेलं काम तू केलं नाहीयेस, पण हे जे काम केलंयस ते महत्वाचं आहे। एक काम कर, आता निघ तिथून, नंतर बोलू आपण। मॅडम काय ते पैसे ट्रान्सफर होतील, फोन ठेव। रमा कशी आहे उद्या कळेलच, पण आता एक मोठी गोष्ट मला कळली की त्या घरात मला उपयोगी पडेल असा एक माणूस आहे। Yes. तरुण जोडपं म्हणजे त्या गजाननचा मोठा मुलगा असणार, तोच तर त्याच्याबरोबर देवळात असतो आणि ऑफिसच्या प्रत्येक पूजेत तोच तर असतो गजानन बरोबर, आणि त्या घरात त्या वयाचा लग्न झालेला तो एकमेवच आहे। आता त्याला गाठायला गिरीश। आज ऑफिस मधून यायला बराच उशीर झाला। वर्कलोड जास्त आहे का? हो ना ग, दिल्लीला जाऊन जे डील फायनल करून आलो ना, त्याच्या एकसारख्या मीटिंग चालू होत्या। तुला सांगतो पवित्रा, दिवसभर इतका कामात असून सुद्धा डोक्यामध्ये एकसारखा रमाचाच विचार येत होता। तिचा काही फोन बिन आला होता? मला कसा येईल कॉल तिचा? अगं म्हणजे कदाचित लावण्याला आला असेल। नाही, मला तसं वाटत नाही। म्हणजे लावण्याताई तिच्याशी फोनवर बोलताना अशा काही दिसल्या नाही, आणि त्यांचं अभिषेकशी जेव्हा बोलणं चाललं होतं तेव्हा त्यांच्यात रमाचा वगैरे असा काही विषय नव्हता। त्या दोघींचं बोलणं हो न हो ठीकच आहे, भीती मला एकाच गोष्टीची वाटते पवित्रा, रमाचा तिथला स्टेज संपवावा म्हणून लावण्यानं नवीन काही उपद्व्याप करायला होता।
म्हणजे पुरोहितांकडे तिला राहू द्यायचा निर्णय मी खूप विचार करून घेतलेला आहे. पण नेहमीसारखी लावण्य आडवी यायला नको. गिरीश, अहो लावण्यताई जे काही करतात ते रमाच्या प्रेमापोटीच करतात. त्यांनाही काळजी वाटते हो तिची. पवित्रा, ज्यांना आपल्याच मुलीचं नुकसान होईल अशी काळजी काय कामाची मला सांग. माझा जीव सुद्धा जरा वरखालीच होतोय. रमा तिकडे काय करत असेल या विचाराने मला चैनच पडत नाहीये. या सगळ्या सिस्टीमची तिला सवय होईल ना, हे सगळं जरा कठीणच आहे तिच्यासाठी. होऊ देत कठीण. हे बघ पवित्रा, एखाद्या दगडातून जर का मूर्ती घडवायची असेल ना, तर त्या दगडाला घणाचे घाव हे सोसावेच लागतात. मलाही तिची काळजी वाटतेच की. शेवटी मी बाप आहे तिचा. पण माझा तिच्यावर विश्वास आहे. बघ, ती तिकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी कशी छान शिकून येते. तुमची खात्री खरी ठरू द्या. होईल होईल. रमा खूप हुशार मुलगी आहे. एखाद्या स्पंज प्रमाणे पुरोहितांकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी ती पटकन टिपून घेईल. आणि फायनली जेव्हा रमा आपल्याकडे परत येईल ना, तेव्हा एक नवीनच रमा आपल्याला बघायला मिळेल. संस्कारी, समजूतदार आणि संयमी रमा. ते फुल काढ का जरा. फुल काढ. करते हळू नाही काढताय तुला. सॉरी. झोप झोप निवांत झोप अगदी. हा आजी, तुम्ही एवढ्याशा जागेत कशी झोपणार? अगं हो, आता मी बघ केवढी आहे, मला एवढी जागा लागणारच की नाही, म्हणून तर एवढा मोठा पलंग आहे माझ्याकडे. तुला जमत असेल तर झोप इकडे एवढ्या जागेत. नाही ते काम कर, तिकडे चटई असेल चटई घाल खाली आणि झोप. त्या आणखी सांगू का आयडिया? अशा थंडगार जमिनी अशी ताणून दे बघ, मजा येईल मस्त. मी जमिनीवर कशी झोपणार आहे आजी? माझी कंबर दुखेल ना. कशा ग तुम्ही कचकड्याच्या बावल्या. माझ्याकडे बघ, माझ्याकडे आत्ता पण सांगितलं ना मला, तर विहिरीतनं 10 बादल्या पाणी शेंदून दे ना. या एज मध्ये? ह्या एज मध्ये ए तू काय मला म्हातारी समजते? नाही नाही, सॉरी. झोप आता. आजी, मला पण उशी हवी. अगं इथे एकच उशी आहे आणि ती मला पाहिजे. आणि तुझ्याकडे आहे ना उशी, हे बघ तुझ्या जी हात आहेत ना, त्याच्यावर डोकं ठेव आणि झोप मस्त पैकी. तर कुठे सुरुवात आहे ठमे. आता बघ तुला कशी सळो की पळो करून सोडते. उद्या आपल्या घरी पळून नाही गेलीस ना, तर बघच मग. आजी, आजी तुझा हात आणि पाय काढा. आजी, तुमचा हात काढा ना, तुमचं पाय किती जड आहे. मी कशी उठू? मला हलताही नाही येते. आजी, काढा ना हात. माझे हात काढा. आजी प्लीज, हात आणि पाय काढा ना. काय करतेस ग?
अगं वर्षा किती वाट बघत होते मी तुझी. ये 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 ये, किती दिवस झाले बोलणं नाही झालं आपलं. हा, या कोणाशी बोलतात आणि काय नॉनसेन्स बडबड करतायत? अगं वर्षा, किती वेळ तिथे पंख्यावर बसणार आहेस? नाही, मला माहिती आहे तू त्याच पंख्याला लटकून मेलीस म्हणून, पण तरी नेहमी नेहमी भेटायला येतेस ना. ये ये ये, खाली ये, बस माझ्याजवळ आणि बोलूया. ते ये, इथे ये, बसायला माझ्याजवळ, लवकर ये. बघ आपल्याला भेटायला कोण आलं इथे. कोण आलंय? प्लीज 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 इथे नको प्लीज. अगं सोड तो पंखा वर्षा, पंखा सोड. मला तुझा चेहरा सुद्धा दिसत नाही, नुसती उलटी लटकणारी पावलं दिसतात. हा, उलटी लटकणारी पावलं? अगं बघ कशी पांढरी फटक पडलीत पावलं, अगदी हिच्यासारखी. माझ्यासारखी पावलं? नाही 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 नाही. अगं कशाला अशी 7-7 बोटं नाचवतेस? हा, 7-7 बोटं? कसं शक्य असतं? 1 2 3 4 5 6 7, 2 हाताची 7-7 बोटं नाचवतेस. हा, 7-7 बोटं, 14 फिंगर्स? नाही 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 नाही. Help! Help! राघव sir! राघव sir! लाईट कोणी चालू ठेवलं? जमा मॅडम, तुम्ही ते काय करताय आणि एवढ्या घाबरलेला का आहात तुम्ही? ते मी तुमच्या आजीच्याच रूम मध्ये झोपले होते, पण तिथे तुमच्या आजींनी ना मला ते तुम्ही शांत व्हा. आजीला बहुतेक स्वप्न पडलं असेल एखादा. तुम्ही जाऊन झोपा, मी उद्या आजीशी बोलीन सकाळी. नाही, मी त्या रूम मध्ये नाही जाणार. हो, तुम्ही असं करा, हवं तर तुम्ही रामस्तुती किंवा हनुमान स्तुती म्हणा, म्हणजे तुमची भीती पळून जाईल कायमची. म्हणजे ते कसं म्हणायचं असतं? मी सांगतो, माझ्या मागून म्हणा, हात जोडा, म्हणा, रामस्कंदम हनुमंतम वैन्यथेयम वृकोदरम शयने स्मरे नित्यम दुःस्वप्नम तस्य नश्यति. राघव सर, एक मिनिट प्लीज. हे बघा, एवढे कठीण शब्द मी बोलूच नाही शकणार. खूप डिफिकल्ट आहे ते, लाईफ मध्ये पॉसिबल नाहीये. हे बघा राघव सर, हे मी जर का बोलायला लागले ना तर माझ्या टंगला ना नॉट्स पडतील. प्लीज प्लीज. तर मॅडम, मग तुमची भीती जाणार कशी? बरं, आपण एक काम करूया का? आपण हा, तुम्ही हे सगळं बोला, मी फक्त नमस्कार करते, मग तर सगळं वर्क करेल ना? नाही, भीती कोणाला वाटते, तुम्हाला की मला? मला. पण नाही मला म्हणता येणार, आता काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही झोपा इथे, मी बाहेर जाऊन झोपतो. प्लीज 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 राघव सर, प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नका. हे बघा, आपण एक काम करूया. तुम्ही बेडच्या या एंडला झोपा, मी बेडच्या या एंडला झोपते, मग तर झालं. प्लीज 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 मला सोडून जाऊ नका. प्लीज राघव सर, प्लीज प्लीज प्लीज. शांत व्हा. तुम्ही माझ्या घरात आहात, एखाद्या झपाटलेल्या जंगलात नाही आहात. काही नाही होणार. ते मला काही माहित नाही. तुम्ही मला सोडून जायचं नाहीये. पंख्यावरची बाई परत इथे आली तर मग मी काय करायचं? काय करू मी तुमचं? बरं ठीक आहे, तुम्ही झोपा इथे, मी खाली सतरंजी अंतरून झोपतो. राघव सर, तुम्ही माझ्यासाठी जमिनीवर झोपणार? मला सवय आहे, काही हरकत नाही. तुम्ही झोपा इथे, मी खाली झोपतो, पण मी पहाटे उठवीन तुम्हाला, तेव्हा तुम्ही जाऊन आजीच्या खोलीत झोपा. का? का म्हणजे काय? आपण एकाच खोलीत झोपलोय, हे कोणी पाहिलं तर कसं वाटेल ते? नाही 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 नाही, हे बघा, मी त्या खोलीत जाणार नाहीये परत. तुम्हाला कोणी सांगितलं की पहाटेचे भूत जातात परत? ऐकणार नाही ना माझं?
बरं तुम्ही झोपा, बघू आपण. झोपा तुम्ही, झोपा तुम्ही. यांना एकदाची झोप लागली की मी बाहेर जाऊन झोपेन. खरंच खूप स्वीट आहात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. 5:30 वाजून गेले. राघवला उठवायला हवं.